नमस्कार. लोकरंगभूमी या विषयाअंतर्गत आपण आज तमाशा या लोककला प्रकाराचे घटक पाहणार आहोत. तमाशापूर्व लोकरंगभूमीवरून निव्वळ मनोरंजनार्थ आवश्यक असलेले घटक स्वीकारून सुमारे 17व्या शतकात तमाशा सिद्ध झाला. त्यामध्ये कालानुरूप बदलही होत गेले. सुरुवातीला केवळ 5 ते 7 कलावंतांबरोबर केवळ गण, गवळणी, शृंगारिक लावण्या सादर करणारा तमाशा नंतर 50 ते 60 कलावंतांच्या मोठ्या ताफ्यासह गण, गवळण, बतावणी आणि वग सादर करू लागला व समृद्ध होत गेला. तमाशाला समृद्ध करणाऱ्या या विविध घटकांविषयी आपण चर्चा करणार आहोत. तमाशाच्या घटकांमध्ये जो पहिला महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे गण. तमाशा या लोकरंगभूमीचा उदय मुळातच तमाशापूर्व लोकरंगभूमीमधील आवश्यक घटक स्वीकारून झालेला असल्यामुळे तमाशापूर्व लोकरंगभूमीमध्ये गोंधळ, जागरण, भेदिक कवने यामध्ये देखील सादरीकरणाच्या सुरुवातीला गण म्हणण्याची प्रथा होती. हिंदू संस्कृतीमध्ये देव व उपासना यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपतीला वंदन करून करण्याची प्रथा हिंदू संस्कृतीमध्ये आहे. अगदी शेतातील शेतकरी जेव्हा शेतात पेरणीची सुरुवात करतो तेव्हा देखील गणेशा गणपती लागू दे सुतापती अशी गणपतीला विनंती करतो किंवा पूजेची सुरुवात देखील करतो. गणपती ही बुद्धीची, 14 विद्या, 64 कलांची देवता असल्याने तसेच गणपतीच्या आराधनेमुळे शब्द सामर्थ्य प्राप्त होते ही शाहिरांची धारणा होती. तसेच घेतलेले कार्य निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी श्री गणेशाची आराधना करण्याची एक प्रथाच पूर्वीपासून चालत आलेली आहे. त्यामुळे तमाशा सादरीकरणाच्या सुरुवातीला देखील कार्यक्रम यशस्वीरित्या निर्विघ्नपणे पार पडावा, कार्यक्रमामध्ये रंगत यावी यासाठी गण गाऊन गणेशाची आराधना केली जाते. पूर्वी या गणांची संख्या 5 असे, नंतर ती 3 वर आली. त्यानंतर 2 गण गायला जायचे. आता मात्र तमाशामध्ये एकच गण गायला जातो. तमाशा सादरीकरणाच्या प्रारंभी हलगी आणि ढोलकी या वाद्यांनी जुगलबंदी लावली जाते. त्या वाद्यांच्या आवाजाने वातावरण निर्मिती होते आणि आता प्रयोगाला लवकरच सुरुवात होईल हा निरोपही प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो. हे वाद्यकाम सुरू असतानाच तमाशातील सरदार व पुरुष कलावंत रंगमंचावर ओळीत येऊन थांबतात. गणामध्ये स्त्रियांचा सहभाग नसतो. हलगी ढोलकीची जुगलबंदी संपताच गणाला सुरुवात होते. गणाचे ध्रुपद आणि अंतरा आधी प्रमुख सरदार गातो व बाकीचे त्याला साथ देतात. अंतरामधील पहिली ओळ सरदार वरच्या पट्टीत 2 वेळा गातो व हकाराने त्याला खूप लांबवतो. त्यावेळी झील ओढणारे कलावंत त्याच्या सुरात सूर मिसळतात व तो आवाज टिपेला जाऊन पोहोचतो तेव्हा आसमंत दुमदुमल्याचा भास होतो. तमाशात गायला जाणारा गण गोंधळातील गणाशी मिळता जुळता असतो. त्याच्या गायकीची ढबही सारखीच असते. फक्त गोंधळातील गणाप्रमाणे हालचाली न करता तमाशामध्ये एका जागेवर उभं राहून गण सादर केला जातो. तमाशामध्ये सादर करण्यासाठी वेगवेगळ्या शाहिरांनी आपापल्या परीने अनेक गणांच्या रचना केल्या आहेत. त्यामध्ये पठ्ठे बापूराव यांचा गण हा अत्यंत लोकप्रिय असा गण आहे. हा गण निर्माण करण्यासाठी शाहिरांनी आपले संपूर्ण बुद्धी सामर्थ्य पणाला लावले. त्यांनी आपल्या गणामधून गणपतीची अनेक वेगवेगळ्या प्रकारे स्तुती केलेली आहे.
तमाशाच्या दुसऱ्या घटकामध्ये पाहूया मुजरा. पेशवाईमध्ये सादर केल्या जाणाऱ्या तमाशामध्ये सादरीकरणाच्या प्रारंभी गण आणि शेवटी मुजरा सादर केला जाई. यामध्ये गुरूंना, साधू संतांना, पीर बाबांना मुजरा करून तमाशा संपत असे. स्वातंत्र्योत्तर काळात ही मुजऱ्याची प्रथा जवळजवळ बंद पडली आणि गणानंतरच तमाशातील ढोलकी, कडे यांची जुगलबंदी होऊन स्त्री कलावंतांनी आपल्या नृत्याद्वारे प्रेक्षकांना मुजरा करण्याची प्रथा सुरू झाली. मुजरा हा शब्द सुद्धा उर्दू भाषेतून तमाशाप्रमाणे मराठीत येऊन रूढ झाला. उत्तरेमध्ये पूर्वी सरदार, नवाब हे नायकिणींच्या कोठ्यावर गायन व नृत्य यांचा आस्वाद घेण्यासाठी जात असत. या कार्यक्रमालाच मुजरा असे नाव होते. त्यावरूनच मराठी स्त्री कलावंतांचे नृत्य पाहणे यास देखील मुजरा असे नाव पडले असावे. उत्तरेतील मुजरा सादर करणाऱ्या नायकिनींनी मुजरा गायनाचे आणि अदाकारीचे शास्त्रोक्त शिक्षण घेतलेले असते. तसे तमाशातील मुजरा सादरीकरणामध्ये तशा प्रकारे शास्त्रोक्त शिक्षण घेतलेले नसते. गण झाल्यानंतर हलगी ढोलकीची जुगलबंदी संपताच तमाशातील नायकीण पाठमोरी उभी राहून नऊवारी साडीचा पदर दोन्ही हातात धरून दोन्ही हात आकाशाकडे उंचावून पायातील घुंगरांचा आवाज करत ती पाठमोरीच प्रेक्षकांकडे नृत्य करतच येते आणि ढोलकीची थाप पडताच प्रेक्षकांकडे वळून उभी राहते व पदर खाली घेते. मग ढोलकीच्या तोड्याबरोबर नृत्य करताना कधी घोड्यावर बसलेला, मधी पिंगा घालतानाचा, कधी झिम्मा खेळतानाचा, कधी उजवा पाय वर उचलून व उजव्या हाताने कमरेत वाकून मुजरा करतानाचा, तसेच डावा पाय वर उचलून डाव्या हाताने कमरेत वाकून मुजरा करतानाचा, मुरळीसारखा हस्तविन्यास करतानाचा असे वेगवेगळे नृत्याभिनय करून तमाशा रसिकांना मंत्रमुग्ध करते. मुजरा करताना तमाशातील अनेक स्त्री कलावंत एकाच वेळी सर्वांसोबत जेव्हा मुजरा सादर करतात तेव्हा ते मनमोहक दृश्य पाहून मराठी प्रेक्षक घायाळ होतो. या नृत्याभिनयावरून मुजरा शब्द जरी उत्तरेतून आलेला असला तरी उत्तरेतील मुजऱ्याशी या तमाशातील मुजऱ्याचा काही एक संबंध नसल्याचे स्पष्ट होते. तमाशातील मुजरा हा अस्सल मराठी प्रकार असून तो स्वतंत्र असल्याचे सिद्ध होते. पुढचा घटक आहे गवळण. लोकजीवनात आणि लोकधर्मी आविष्कारात गवळण हा काव्यप्रकार नवीन नाही. इसवी सनाच्या 13व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रातील संत परंपरेचे पुनरुज्जीवन संत ज्ञानेश्वरांनी केले. संत वाङ्मयात गवळण हा काव्यप्रकार अत्यंत प्रसिद्ध झालेला आढळतो. सर्वच संतांनी गवळण हा काव्यप्रकार हाताळला आहे. मुळातच सर्वच संत समाज जीवनाशी एकरूप झालेले होते. यामुळे लोकजीवनातील काव्यप्रकार संतांनी रूढ केला. संतांनी कृष्ण आणि गवळणी यांच्या लीलांचे वर्णन केले. गवळण या काव्यप्रकारात कृष्णाच्या बाललीलांचे वर्णन केले. गवळण या काव्यप्रकारात कृष्णाच्या बाललीलांचे वर्णन केलेले आढळते. संतांनी गवळण हा काव्यप्रकार विठ्ठल श्रीकृष्ण एकरूपत्व मानून रचलेला आहे. विठ्ठल हे कृष्णाचे रूप मानले आहे. कृष्ण ही देवता गोकुळ वृंदावन या क्षेत्रातील विविध लीलांनी प्रसिद्ध झालेली आहे. गवळण या काव्यप्रकारात कृष्ण आणि गवळणी यांच्या लीलांचे दर्शन जरी संतांनी घडवले असले तरी त्यांनी प्रेम, वात्सल्य, माया या गुणांना प्राधान्य दिलेले आहे. गवळण हा काव्यप्रकार लोकजीवनात कसा रूढ झाला असावा याचे अनेक उल्लेख आढळतात. संतांनी कृष्णाचे बालरूप नजरेसमोर ठेवून कृष्णलीला गाण्यासाठी
गवळण हा काव्यप्रकार रूढ केला. संतांनी कृष्णाच्या खोड्या, गोपींची यशोदेकडे गाऱ्हाणी, कृष्णाची विनवणी या भक्ती माध्यमातून गवळण हा काव्यप्रकार रूढ केला. शाहिरांच्या गवळण या काव्यप्रकारावर संतांचा प्रभाव जरूर असेल, पण संतांची गवळण रचना आणि शाहिरांची गवळण यात काही अंशी साम्य तर काही ठिकाणी नक्कीच फरक दिसतो. संतांनी नामसंकीर्तन प्रसंगी गवळण हा गीत प्रकार भजनाच्या साथीने आविष्कृत केला, तर याउलट शाहिरांनी गवळण हा साभिनय नाट्याविष्कार म्हणून रूढ केला. संत ज्ञानेश्वरांच्या रचनेमधील श्रीकृष्ण भक्तीची ओढ ही गोपींना कशी होती हे लक्षात येते. शाहिरांनी गवळण काव्य प्रकारात पद्यापेक्षा गद्याला आणि नाट्याविष्काराला अधिक महत्त्व दिले. श्रीकृष्ण, गवळणी, मथुरेचा बाजार, दह्यादुधाचे माठ हे संत परंपरेतील जशास तसे शाहिरांनी स्वीकारून त्याला बाजाराला जाताना कृष्णाने रस्ता अडविणे आणि कृष्ण आणि गोपी यांच्या संवादातील नाट्याविष्कारास प्राधान्य दिलेले आढळते. शाहिरांनी स्वीकारलेल्या गवळण या नाट्यविष्कारास तमाशात महत्त्वाचे स्थान दिलेले आढळते. तमाशातील गण आणि सामूहिक नृत्य झाल्यानंतर गवळण हा आविष्कार असतो. तमाशात जेवढ्या नर्तिका असतील तेवढ्या गवळणी म्हणून रंगभूमीवर येतात. विविध ग्रंथात यांचे उल्लेख आलेले आहेत की हजारो गवळणीचा मेळा मथुरेच्या बाजाराला आपला माल विकण्यासाठी निघतो. गवळ्यांचा मुख्य व्यवसाय पशुधन पालन असल्याने दही, दूध, ताक, लोणी असे दुग्धजन्य पदार्थ घेऊन या गवळणी मथुरेच्या बाजाराला जायला निघतात. रस्त्यावर कृष्ण आणि त्यांचे सवंगडी त्यांचा रस्ता अडवतात. त्यांच्याकडून दह्यादुधाची मागणी करतात. त्यांची छेड काढतात. कृष्णाचे सवंगडी गवळणीच्या डोक्यावरील माठ हिसकावून घेतात. मथुरेच्या बाजाराला निघालेल्या गवळणी तारुण्याने परिपूर्ण असतात. शाहिरांनी या तरुण गवळणीबरोबर मावशी उभी केली. मावशी ही प्रौढ असते. मावशीला शहाणी गवळण म्हटले आहे. शाहिरांनी गवळण आणि कृष्ण, गवळणी आणि मावशी यांच्यातील विनोदाला अतिरंजित करण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी केलेला आढळतो. गवळणीचा रस्ता अडवणे, विनोद निर्मिती करणे, शब्दांचा कोटीबाजपणा व्यक्त करणे या बाबी शाहिरांनी तमाशात अशा चपखलपणे व्यक्त केल्या की गवळण हा नाट्यविष्कार तमाशाचा महत्त्वाचा घटक ठरला. तमाशातील गवळण हा काव्याविष्कार वेगवेगळ्या रूपाने व्यक्त होतो. नृत्य आणि नाट्याविष्कार यांची साथसंगत यास लाभते. विनोद निर्मिती, अभिनय आणि नृत्य, नाट्य यामुळे गवळण हा घटक दमदारपणे सादर होतो. या प्रकारात प्रामुख्याने हाळीची गवळण, तक्रारीची गवळण, विनवणीची गवळण, कृष्ण ओळखीची गवळण असे प्रकार पाडले जातात. तमाशातील बतावणी. तमाशातील गण, गवळण हे घटक झाले की बतावणी ही सूत्रबद्ध पद्धतीने सादर होते. बतावणी हा तमाशातील एक महत्त्वाचा घटक मानला जातो. बतावणीला फार्स, रंगबाजी, संपादनी अशीही नावे आढळतात. बतावणीत कथा असते. विनोदी पद्धतीने कथाबीज फुलवले जाते. अतिशयोक्ती, लबाडी, खोटेपणा आणि सत्याची उकल असा क्रम त्यामध्ये असतो. खऱ्या खोट्याची गमतीदार पद्धतीने केलेली मांडणी असते. भाषेतील संवाद अतिशयोक्त पद्धतीने, भाषिक सौंदर्याने आणि आंगिक कायिक अभिनयाने फुलवला जातो. वगासाठी पात्रे तयार होईपर्यंत अस्सल 2 कलावंत किंवा 4 जण बतावणी सादर करतात. विष्णुदास भावे यांनी संस्कृतमधील नाटकांचे सादरीकरण करता करता
इंग्रजी नाटकांचा अभ्यास केला. ज्याला आपण बतावणी म्हणतो तो इंग्रजी नाटकातील फार्स, आपण त्याला चुटका किंवा छोटी गोष्ट म्हणून ती रंगून कथन करणे म्हणजे बतावणी होय. बतावणी हा संवाद असतो. नाटकानंतर तमाशात प्रथमच पठ्ठे बापूराव यांनी फारसा म्हणून बतावणीला समाविष्ट केले. बतावणीमध्ये फार्स, प्रहसन याची काही वैशिष्ट्ये आढळतात. जसे नाटकात संहितेची पुरवणी म्हणून किंवा लहान नाटकास पुढे लांबवण्यासाठी याचा उपयोग केला गेला, तसे तमाशात बतावणीला योग्य काळी योग्य ठिकाणी स्थान मिळाले आणि बतावणी तमाशाचा घटक बनली. पेशवाईतील प्रसिद्ध शाहीर परशुराम याच्या तमाशामध्ये भवानी तेली हा नाचाचे काम करत असे. भवानी तेल्याने तमाशात स्त्री पुरुषांची सोंगे आणण्याचा नवीन प्रकार सुरू केला. काही काळाने त्याने स्वतःचा तमाशा सुरू केला. स्त्री पुरुषांची सोंगे आणण्याची प्रथाच भवानी तेल्याने सुरू केल्याने तमाशातील पहिला सोंगाड्या होण्याचा मान त्याला दिला जातो. त्याचप्रमाणे पहिल्या बतावणीची सुरुवातही त्यानेच केल्याचे मानले जाते. परंतु हा सोंगाचा प्रकार काहीसा रायरंद या लोककला प्रकाराशी साम्य दर्शवितो. भवानी तेल्याने 1844ला बतावणी सुरू केली, परंतु पुढे भाऊ बापू नारायणगावकर यांनी 1925च्या दरम्यान रेखीव स्वरूप प्राप्त करून दिले. बतावणीतील भाषा सौंदर्य अद्वितीय असते. अलंकार, प्रतिमा, रूपक याबरोबर श्लेष इत्यादी अलंकारांची लयलूट असते. विनोद निर्मिती हे प्रहसनचे किंवा बतावणीचे प्रमुख उद्दिष्ट सांगता येईल. पुढचा घटक फार्स. फारसा म्हणजे बतावणीतीलच एक भाग. दोन मित्रांच्या भेटीनंतर त्यातील सोंगाडे एकमेकांवर कुरघोडी करीत बतावणी सादर करतात व प्रेक्षकांना मनमुराद हसवून मनोरंजन करतात. त्यातीलच पुढचा भाग म्हणजे फारसा होय. फारसाचा मूळ उद्देश म्हणजे प्रेक्षकांची करमणूक करणे असल्यामुळे फारसाचे कथानक जरी लहान असले तरी त्यामध्ये गीत, संगीत, नृत्य, नाट्य, अभिनय, संवाद, गायन इत्यादीचा वापर करून त्याचा सादरीकरणाचा कालावधी अर्ध्या पाऊण तासावरून 1 ते 1.5 तासापर्यंत वाढतो. फारसामध्ये छोटे विनोदी कथानक 5-6 पात्रांनी रंगवलेले असते. वगाप्रमाणेच काही फारसामध्ये शिलकार, टाकणीची लावणी सुद्धा पाहायला मिळते. फार्स हा तसा रंगभूमीवरील प्रकार होय, परंतु त्यातील विनोद, सामाजिक व्यंगदर्शन यामुळे तमाशातही त्याचा शिरकाव झाला, असे मत डॉक्टर सुदाम जाधव यांनी त्यांच्या लोकनाट्य स्वरूप या ग्रंथात व्यक्त केले आहे. तर डॉक्टर रुस्तुम अचलखाम यांच्या मते ते सपशेल चूक आहे, कारण मराठी रंगभूमीवरील अवतरलेल्या फार्समध्ये आणि तमाशातील बतावणीमध्ये कुठल्याही प्रकारचे साम्य आढळून येत नाही. रंगभूमीवरील फार्स लिखित स्वरूपाचा असतो, तर बतावणी उत्स्फूर्त असते. तिचा उदय तमाशा रंगभूमीवर स्वतंत्रपणे झालेला असून तिचे सादरीकरण संपूर्णपणे मराठी ठसक्याचे असते, असे रुस्तुम अचलखाम यांनी म्हटले आहे. रंगबाजीत लावणी सादर होते, तेव्हा लावणी सादर होताना मित्र आंगिक कायिक अभिनय करतात. बाईच्या जवळ जाण्याचा, बाईच्या खांद्यावर हात ठेवण्याचा किंवा जवळीक साधण्याचा एखादा मित्र प्रयत्न करतो. दुसरा त्याला मागे ओढतो, एखादी खोडी काढतो, अडवण्याचा प्रयत्न करतो. या अभिनयात संवादापेक्षा न बोलता अभिनय केला जातो. यामुळे प्रेक्षक अधिक समरस होतात. बाईशी एखादा लाडाने बोलतो, दुसरा त्याला नावे ठेवतो. कधी कधी रंगबाजीत कलावंतांचा सामना होतो. पेशवाईच्या काळात रंगबाजी सादर होत असे. रंगबाजीत सवाल जवाब सादर होत. तमाशा मास्टर रघुवीर खेडकर
बतावणीत बाईला माझ्यासारखे नाचून दाखवा म्हणत दोघे नाचू लागत. खेडकर आंगिक अभिनय करून ठिकठिकाणी हात ठेवून नाचत असत. बाईला तसे नाचणे भाग पडत असे. यावरून रंगबाजी विविध स्वरूपी आढळते. रंगबाजीमध्ये तमाशा ठरवायला गेलेल्या गावंढळ गावकऱ्यांचे व तमाशा कलावंतिणींचे ठसकेबाज संवाद मात्र ऐकायला मिळतात. अशा प्रकारे शब्दांचे खेळ करत हरहुन्नरी सोंगाड्या, कष्टकरी, श्रमजीवी, अशिक्षित साध्या भोळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. मग तमाशा कलावंत आपली कला दाखवताना वेगवेगळ्या शृंगारिक लावण्या सादर करतात. यामध्ये भेदिक लावण्यांच्या धर्तीवर कलगीतुरा म्हणजे माया ब्रह्म किंवा शक्ती शिव म्हणजे लौकिक पातळीवर स्त्री किंवा पुरुष श्रेष्ठ पटवून देताना लावण्या होतात. त्याला सवाल जवाब असेही म्हणतात. त्याचबरोबर रंगबाजीत ठुमरी, कव्वाली, साकी, छक्कड, टोणपा, बांगडी, कटाव, छंद इत्यादी रचनांचे सादरीकरण केले जाते. छक्कड प्रियकर प्रेयसी यांच्यातील भडक शृंगार रंगवलेल्या रचनेला व उडत्या चालीत गायन सादर करून केल्या जाणाऱ्या रचनेला छक्कड असे म्हणतात. पूर्वी तमाशात नाच्या ह्या लावण्या सादर करायचा म्हणून देखील या प्रकाराला छक्कड म्हणत असावेत. वग गवळण, गण, बतावणी नंतर तमाशाचा पूर्वार्ध संपतो आणि तमाशाच्या उत्तरार्धाला वगाने सुरुवात होते, जो तमाशातील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. वग म्हणजे आख्यान होय. तमाशापूर्व लोकरंगभूमी, जागरण, गोंधळ यामध्ये ज्याप्रमाणे उत्तर रंगात आख्यान असते, अगदी तसेच आख्यान तमाशातही असते. त्याला वग असे म्हणतात. तमाशाने उत्तर रंगात आख्यान दाखवण्याची प्रथा या रंगभूमीवरून घेतली आहे, यात काही शंका नाही. पेशवेकालीन तमाशामध्ये गण, गवळण, लावणी, भेदिक लावणी, साधू संतांना मुजरा इत्यादी घटक सादर केले जात असत. परंतु तमाशाने कालमान परत्वे स्वतःमध्ये बदल घडवून आणला. भवानी तेल्याने आपल्या सोंगाद्वारे बतावणीला तमाशामध्ये प्रवेश दिला व बतावणी हे जसे तमाशाचे अविभाज्य अंग बनले, तसाच वग देखील तमाशात नंतर दाखल झाला व तमाशाची ओळख होऊन बसला. आपण वग या शब्दाच्या उत्पत्तीविषयी विचार करू. वग हा शब्द ओघ या शब्दाचे खेडवळ रूप आहे. बोलणं ओघाओघानं आलं असं तो बोलू लागतो, अशी ओघाओघानं आलेली गोष्ट, कथानक म्हणजेच वग असा सरळ अर्थ नामदेव भटकरांनी आपल्या मराठी लोकनाट्य तमाशा या ग्रंथात मांडला आहे. तर मराठी व्युत्पत्ती कोशात वग या शब्दाची उत्पत्ती स्त्री, ओळख, परिचय, प्रतिष्ठा, फेवर, सपोर्ट, पॅट्रोनेज असाही दाखला नामदेव भटकरांनी दिला आहे. वग हा शब्द वाक म्हणजे बोलणे या शब्दावरून लोकनाट्यात रूढ झाला असावा असे वगाच्या स्वरूपावरून वाटते. तमाशातील वाचिक अभिनयाचा हा सर्वात मोठा भाग होय. थोडक्यात ओघाओघानं मांडण्यात येणारं कथानक म्हणजे वग ही व्याख्या वगाची करता येईल. कारण वगाचं कथानकही असंच ओघाओघानं पुढे जात असतं. बतावणी संपल्यानंतर तमाशातील सरदार येतो. त्याच्यासोबत कडे, ढोलकी वाजवणारे साथीदार येतात. त्याचप्रमाणे त्याच्या मागे झिलकरी, तुणतुणे आणि छोटा टाळ घेऊन उभे राहतात. शिलकार
सादर करणाऱ्या आख्यानाचा गोषवारा असलेली लावणी सरदार शाहिरी ढंकात सादर करतो. त्याला तोडा, नांदी किंवा शिलकार असेही म्हणतात. प्रत्येक तोडा हा वगनिहाय वेगवेगळा असतो. प्रत्येक वगाचे कथानक वेगवेगळे असल्याने प्रत्येक शिलकारही वेगवेगळा असतो. परंतु सादरीकरण सगळे सारखेच असते. सरदाराने लावणी गायल्यानंतर तो मागे जातो, परंतु झिलकरी बराच वेळ झील देतात. त्यावेळी वगासाठी तयार होणाऱ्या पात्रांना वेळ मिळतो. या शिलकारामध्ये आख्यानपूर्व परिस्थिती सांगितली जाते. यामुळे प्रेक्षकांना आख्यानपूर्वक परिस्थितीची कल्पना आल्यामुळे त्यांना त्या काळातील परिस्थितीत आख्यान समजण्यास सोपे जाते. तमाशातील सरदार आवेगाने व शाहिरी ढंगात शिलकार सादर करतो. वगाच्या पूर्व परिस्थितीची कल्पना लावणीवरून येते, त्यामुळे पुढे काय घडणार याची उत्कंठाही प्रेक्षकांमध्ये निर्माण होत असते. पूर्वकल्पना असल्यामुळे व्याख्यानाशी प्रेक्षक लगेच समरस होतात. हेच या शिलकाराचे मुख्य कार्य असते. शिलकार म्हणजे वगाची लावणी गाण्याची एक विशिष्ट पद्धत असते. उंच स्वरात, शाहिरी थाटात गूढ उकलत सफाईदारपणे गायल्यामुळे वातावरण निर्माण होण्यास मदत होते. तसेच यामधील झीलही वैशिष्ट्यपूर्ण असते. या लावणी गाण्याची चाल आणि झील देण्याची पद्धत हे दोन्हीही पारंपरिकच पद्धतीच्या असतात. या पद्धतीवरून मूळ लावणीची आठवण होते. शिलकार संपताच गायक मंडळी मागे जातात आणि प्रत्यक्ष कथानकाला सुरुवात होते. अशा प्रकारे आपण तमाशाचे जे वेगवेगळे घटक आहेत ते इथे पाहिले. धन्यवाद.